ऐश्वर्या कुठे निघालीस? आपल्याकडे आज ते कंपनीचे बोर्ड मेंबर्स येणार आहेत ना? वहिनी माझी एक मीटिंग आहे, क्लायंट्स थांबलेत, मी जरा वेळाने येते. ठीक आहे, पण काहीतरी खाऊन जाशील ना? ॲक्च्युली ज्यांच्याकडे मीटिंग आहे त्यांचं क्लाउड किचन आहे, म्हणजे तिकडे जेवण बनतं आणि संपूर्ण पुण्यात डिलिव्हर करतात. त्यांनी ब्रेकफास्टसाठी बोलवलं आहे. बरं ठीक आहे, पण लवकर या. येते. आपू, जी बारकी गोळी दिली आहे ना ती जेवणाच्या आधी घ्यायची आणि मोठी गोळी जेवणानंतर. लक्षात ठेव, कळलं का? वै द्यावा. हळद कुंकू कुठं चालली जत्रा? बरं झालं तू आलीस. जाताना याला घेऊन जा, मी कामावर जातोय. खानाला चालला तुम्ही? एकटेच चालला? नाही म्हणजे बँड बाजा वरात घोड्या हत्ती कुणी दिसत नाही सोबत. जाऊ दे, मी काय म्हणते, आज रक्षाबंधन आहे, विसरलात का? काही नियोजन? जाणार की नाही तुमच्या श्रीमंत करोडपती बहिणीकडे राखी बांधून घ्यायला? दादा, मला लय दिवसानंतर सुट्टी मिळाली आहे. चल की आपण अक्कीला भेटून येऊ. आणि काय करणार जाऊन? त्या मनगटावर बहीण राखी बांधणार, त्या मनगटात बहिणीला ओवाळणी द्यायची ताकद नाही. काय करणार जाऊन आपण? काय करणार म्हणजे? हा काय प्रश्न झाला का? काय करणार नाही म्हणजे मला माहितीये तुमच्या मनगटात नाही तेवढी ताकद. म्हणजे कसं आहे, आपल्यावर 50,000चं कर्ज आहे, तुमचं मनगट बिचारा 10 रुपये कमवतो. तुमच्या त्या मनगटाच्या कमी ताकदीमुळे माझ्या बिचाऱ्याला फेस पॅक लागना. कसा चेहरा सुकलाय नाही अप्पू भाऊजी. हो पण रक्षाबंधनाचा काय संबंध इथं? नाही मला मान्य आहे, प्रथा आहे की भावानं बहिणीला ओवाळणी घालायची असते. पण जर भाऊ गरीब असेल तर, भाऊ कमवत नसेल तर, दरिद्री असेल तर, आणि बहीण श्रीमंत करोडपती असेल तर प्रथा उलटी करायला काय हरकत आहे? एखाद वर्षी घातली बहिणीनं ओवाळणी, काय फरक पडतो का सांगा? पडतो का सांगा? ओ दादा चहा काय पिता? इकडे बघा, यांची बहीण ना लय श्रीमंत आहे. ओ तुम्हाला सांगते, मेंढ्याची सून आहे पण 1 रुपया म्हणून देत नाही. माझा नवरा काही कमवत नाही, भाऊ आपला कमवत नाही, आपलं माहेर एवढं गरीब आहे पण त्याला काही फरक पडत नाही. ओ तुम्ही सांगा मला, रक्षाबंधन आहे म्हटल्यावर तिथे द्यायला पाहिजे की नाही 4 पैसे? जयंती वहिनी, अहो थोडं गप्प बसा ना. आणि काय करू अप्पू भाऊची गप्पा बसून? तुम्हाला काही बोलत तरी फरक पडत नाही ना? रक्षाबंधन करा नाही तर हळदी कुंकू करा. ओ हळदी कुंकू आणि तो मेंढ्यांच्या घरातला बुक्का. दादा, काय झालं? अरे दादा, खिशात पैसे नसले तर अक्की काय आपल्याला राखी नाही बांधणार आहे का? आपण निदान तिच्याकडनं राखी तरी बांधून घेऊ. वैर आपू, पण ओवाळणी द्यायला त्या भावाच्या खिशात 100-200 तरी पाहिजे होतं रे. पण माझ्या खिशात पैसे होते, पण माझ्या औषधांवर खर्च झाले. बाबा, ते किती वाजेपर्यंत येणार? नाही अजून कळलं नाही, सांगतील लवकरच. हे काय ऐश्वर्या कुठे आहे? ती एका क्लायंटकडे गेली मीटिंगसाठी, पण 1 तासाभरात येईल म्हणाली. सारंग, ते आपले बोर्ड मेंबर आहेत रजनीश अष्टपुत्रे म्हणून, ते येणार आहेत ना भेटायला. हा, त्यांना कॉन्फिडन्स बद्दल काहीतरी बोलायचं. ठीक आहे, रक्षाबंधनचा कार्यक्रम होऊन जाऊ दे, मग बोलतो मी त्यांच्याशी. दादा निघाला का? सावली, काय झालं? काहीतरी विचारलं मी तुला. दादा निघाला का? मी सकाळपासून फोन करते आणि फोन नाही उचललाय माझा. का बरं? नाही माहित, मला वाटतं ना त्याला राग आला असेल. कशाचा? म्हणजे त्याच्या मनात असा विचार आला असेल की आता आपली बहीण लग्न होऊन श्रीमंतांच्या घरी गेली आहे, तर ती आपल्या घरी काय येईल? सावली, दादा असा विचार का करणार? असं काय विचार नाही करणार तो. मला वाटतं कुठल्या तरी कामात अडकला असेल. नवीन जॉब करतो ना. हो, जी ओमेगा क्लाउड किचन असं नाव आहे. बाकी आता
ते 500 रुपये उधार पाहिजे होते. रक्षाबंधन आहे ना, बहिणीला ओवाळणी द्यायची होती. पगार झाला ना की मी पैसे परत करतो तुम्हाला. अच्छा, तर सध्या ही हमाली सुरू आहे ह्याची. ए हॅलो, मला सांग, तुमचा डिलिव्हरी ॲप आहे का? नाही मॅम, ॲक्च्युली आमची ओमेगा क्लाउड किचन कंपनी आहे. आम्ही मोबाईलवरूनच ऑर्डर घेतो. थांबा, तुम्हाला कार्ड देतो. कार्ड कुठे ठेवलं? कार्ड ए, मी मागितलं कार्ड. सॉरी मॅम. एनिवे, माझं एक काम करशील? मी तूच. सांगा ना मॅम. आज आमच्या घरी एक फंक्शन आहे, तिकडे चीज केक डिलिव्हर करायचं. आताच घेऊन येतो मॅम. एक मिनिट, तू नाही डिलिव्हर करायचं. तो मुलगा दिसतोय? हा, रेड शर्ट. मूर्ख, तू पण रेड घातलाय, सगळ्यांनी रेड घातलाय ना. तो सेकंड. हा, सत्यदेव. हळू बोल. तोच. ऍक्च्युली तो आमचा रिलेटिव्ह आहे. आणि सत्यदेव तुमचा रिलेटिव्ह आहे? तुला काय करायचंय पूर्ण ऐकून घे. तो आमचा रिलेटिव्ह आहे आणि आज त्याच्यासाठी घरी एक सरप्राईज आहे. त्यामुळे केक तो डिलिव्हर करणार, पण त्याला कळू द्यायचं नाही. चालेल? मॅम, एवढे पैशातनं पळेल. पण आता येणार मजा, जेव्हा रक्षाबंधनाच्या दिवशी एक करोडपती बहिणीचा भिकारी भाऊ डिलिव्हरी बॉय म्हणून बहिणीच्याच घरी ऑर्डर घेऊन जाईल. वा 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 वा, काय सीन असेल तो. दादा फोन उचलत नाहीये. सावली, अगं किती काळजी करशील. बहिणी काळजी करण्यासारखंच आहे. असं कधीच झालं नाहीये. मी जेव्हा जेव्हा फोन करते ना, तो लगेच उचलतो. हो ना, मग आता कुठल्या तरी कामात असतील. फ्री झालं की करतील थोड्या वेळाने. एवढी का काळजी करतेस? मला काहीच कळत नाहीये बहिणी. बबलू दादा, कुठे होतात तुम्ही? ते आम्ही बाहेर गेलो होतो. बाहेर? आज रक्षाबंधन आहे, माहित नाहीये का तुम्हाला? आधी बहिणीकडून राखी बांधून घ्यायची, मग जायचं कुठे जायचं ते. माझी चूक नाही. आज सारंगदा घेऊन गेला होता बाहेर. ए बाबा, आता माझ्या नावावर मिल फाडा. सावली, लवकर कर ना प्लीज. अगं, ती मीटिंगसाठी माणसं येणार आहेत म्हणून. तुम्ही गप्प बसा. वेळ लागला तर लागू द्या. एकतर अशा महत्वाच्या दिवशी मीटिंग वगैरे ठेवायचीच नाही ना. बहिणी, एक्झॅक्टली हेच बोललो तुम्ही. नाहीतर काय. दादा एकतर फोन उचलत नाहीये, मला कळत नाहीये काय करू. बरं असू द्या. बबलू दादा, तुम्ही बसा. मी हो, या बसा. सावली वहिनी, एवढेच आहेत. दादा, भावाचं नातं असं पैशात मोजलं नाही जात. पैशांचं काय, आज आहेत उद्या नाही आहेत, पण प्रेमाचं नातं शेवटपर्यंत टिकून राहतं. त्यामुळे तुमचं प्रेम या बहिणीवर सदैव राहू द्या.
सावली वहिनी, तुला एक सांगू, तू वहिनी आहेसच, पण तू माझ्या आणि ताराच्या नात्याचं रक्षण केलंस. लहानपणापासून आम्ही चौघं भावंडच होतो. चौघही टगे बिना राखीचे हात घेऊन फिरायचो. मग मॉमला वाटायचं की रक्षाबंधनाच्या दिवशी काहीतरी केलं पाहिजे म्हणून ती धागा बांधायची हाताला. पण मी तिला कायम विचारायचो की मला बहीण का नाहीये, मला बहीण हवी आहे. आणि हा मुलींचे कपडे घालून घरभर फिरायचा. काय नाही फिरायचा? हा हा ठीक आहे. आई याला मुलींचे कपडे घालायचे आणि फिरवायचे. कारण वहिनी तुमच्या आयुष्यात आलीस आणि मला जाणवलं की बहीण नसल्यामुळे मी काय गमवत होतो, आणि तुझ्या हसण्याने ती कमतरता पूर्ण भरून निघाली. सारंग ये. सावली, झालं ना? आम्ही लागू ना आमच्या कामाला. मीटिंगला बोलू ना त्यांना. काय चाललंय तुमचं सारंग सर? किती घाई आहे तुम्हाला? अजून देवा भाऊ आणि दादा यायचा बाकी आहे. हे सगळं रक्षाबंधन झाल्यावर मग तुमचं करा मीटिंग काय ते. सखदेवराव, ही ऑर्डर लवकर पोचवा. वय पोचवतो. माऊली, एक विचारू का? विचार की. ते ऍडव्हान्स बद्दल मालकांशी बोलता येईल का? आधी हे डिलिव्हर तर करून ये, नंतर बघू. वय वय. अरे देवा, हा तर सावलीच्या घरचा पत्ता आहे. साऊचा फोन. ओ दादा, इकडे या ना. काय झालं? ही ऑर्डर तुम्ही करू शकता का? चल रे, मला नाही जमणार हा. हे बघ, स्वतःची कामं माझ्यावर नको टाकू. नाही नाही, त्याचं काय आहे ना, या लोकेशनला मला आज जाता नाही येणार. हे बघ, ते मला काय माहित नाही, तुझं तू बघून घे. आणि हे बघ, ऑर्डर तुला आली आहे ना, मग डिलिव्हर पण तूच करायची हा. नाहीतर बघ, नोकरी जाणार तुझी. हा. काय करू मी? कसं सांगू साऊला की मी तिच्या समोर नाही येऊ शकत? ते साऊ, माझ्याकडे तुला द्यायला काहीच नाही ग. काय आहे हे सगळं? अरे सोहम, मी शॉपिंग करते. म्हणजे हे जे काही कपडे आलेत ना, ते मला फार आवडले नाहीयेत, म्हणून ह्याच्यापेक्षा बेटर काय मिळेल ते बघते. अगं पण तुझ्या बेटरच्या नादात अजून किती शॉपिंग करणार आहेस तू? सोहम, आता काय करतोय? आपला हनीमून आहे की नाही? इट इज द स्पेशल डे ऑफ अ लाईफ. मग स्पेशल दिवसासाठी स्पेशल तयारी नको का? तुझं म्हणणं बरोबर आहे, स्पेशल तयारी करायला हवी तारा. पण कसं आहे ना की तू 3 लाखाचं शॉपिंग ऑलरेडी झालेलं आहे, तेव्हा आता जरा कंट्रोल करशील प्लीज. मग काय झालं? मी काय विनाकारण पैसे नाही उडवत आहे. पर्पज आहे ना त्याला.
एक मिनिट, मी तुझ्यासाठी पण बघते हा, काही आहे का? देवा, आई मला एवढा सगळा खर्च कुठे केलास म्हणून हिशोब विचारल्याशिवाय राहणार नाही. वहिनी नाही उचलले ते फोन. अगं काहीतरी कामात असतील, उचलतील. कधी नाश्ता तर करून घे. नाही, देवा भाऊ पण आले नाहीये. सिस्टर डोंट फिअर, देवा इज ऑलरेडी. किती उशीर? सॉरी, काही वर्दी आहे ना, 24 तास ऑन ड्युटी असते. तुझ्यासारखंच पब्लिकचं सुद्धा प्रोटेक्शन करावं लागतं आम्हाला. खरं आहे. समाजात तुमच्यासारखे पोलीस आहेत म्हणून आम्ही सुरक्षित असतो. करेक्ट. पण आता हा देवा भाऊ खास आपल्या सिस्टरसाठी आला. ऍक्च्युली मी लवकरच निघालो होतो, पण वाटेत तुझे आहो भेटले. मग काय टपरीवर चहा पाजला आणि घेऊन आलो इकडे. म्हणजे घरात चहा नाही मिळत का? काय तुम्ही पण. बरं असू द्या, पटकन बसा. या. इथे हो. ओके. हा हात आयुष्यभर माझ्या पाठीशी असू द्या. ऑलवेज. तू कायम असणारच ग. तू काळजीच करू नको. बरं, बाय द वे, तुझ्यासाठी खास पैठणी आणले तुझ्या भावाली. म्हणजे आपल्याला काय साडीतलं कळत नाही तसं, पण म्हटलं कुठल्याही साडीमध्ये आपली सिस्टर एकदम भारीच दिसणार. घे. थँक्यू. वेलकम. सिस्टर, आजची तुझी स्माइल काहीतरी वेगळी दिसते. बोले तो रेग्युलर नाहीये. इस मुस्कान के पीछे कुछ ना कुछ टेंशन जरूर है. ये पुलिस की नजर सब पहचानती है. हाँ, व्हाट हैपेंड? काही नाही. नाही, ती नाही सांगणार, मीच सांगते. आज रक्षाबंधन आहे आणि सकाळपासून सद्यो दादांनी तिचा कॉल उचलला नाहीये, म्हणून जरा काळजीत आहे. सिस्टर, फिकर नॉट रे. अगं रक्षाबंधन हा असा सण आहे ना, भाऊ जगात कुठेही असेल तरी धावत आपल्या बहिणीकडे. डोंट वरी, आपला सगदेव दादा सुद्धा धावत येईल बघ तुझ्याकडे. एक मिनिट. हल्ला नाही. तुमच्या ह्या बोलण्यासाठी आणखी तोंड गोड करा. थँक्यू. अरे खा खा, खाऊन घे, नाहीतर पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांना सांगशील की आम्ही पाहुणचार नाही केला. अच्छा, बायकोचा भाऊ आहेस बाबा तू. अजून एक दे, खा. हो. अरे डाएट पे हूं मैं. सगळे आले, पण दादा आणि अप्पू कुठे असतील?